तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत अशा चटण्या बनवणार आहोत, ज्या की ताटाची शोभा आणि जेवणाची लज्जत दोन्ही वाढवतात। उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त जात नाही, भाज्या खाव्याशा वाटत नाहीत, अशा वेळी काहीतरी मस्त झणझणीत खावंसं वाटतं। अशा वेळी ह्या चटण्या जर बनवून ठेवलेल्या असतील तर 2 घास जास्तच जातील। तर आज आपण एक नाही, 2 नाही, तर 4 वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत, ज्या की सर्वांना खूप जास्त आवडणाऱ्या आहेत। सगळ्यात आधी इथे मी सगळ्यांची फेवरेट झणझणीत अशी लसूण चटणी बनवलेली आहे। त्यानंतर मस्त अशी आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर ही चटणी जी आहे ती सगळ्यांची ऑल टाइम फेवरेट असती, ती म्हणजे ही शेंगदाण्याची चटणी आहे। आणि त्याच नंतर नखापासून केसांपर्यंत सगळ्यांनाच उपयुक्त असणारी ही जवसाची चटणी। जवसाची चटणी तर सगळ्यांनी आवर्जून खायलाच हवी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सगळ्यात आधी आपण मस्त अशी झणझणीत महाराष्ट्राची फेवरेट अशी लसूण चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत। अर्धा कप शेंगदाणे घालून छान असं साल तडकेपर्यंत खमंग असे हे शेंगदाणे कमी गॅसवरती इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, इथे आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। मस्त असा खमंग वास येतोय, हलकेसे यावरती डाग सुद्धा पडलेले आहेत। याच वेळी इथे आपल्याला अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे। लसूण चटणी करत असताना इथे आपल्याला सर्व साहित्य एक समानच वापरायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं आणि अर्धी वाटीच इथे आपल्याला लसूण घ्यायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट अशी फ्लेवरची चटणी बनवून तयार होते, अजिबात ओलसर होत नाही। तर इथे पहा, इथे आपलं खोबरं सुद्धा हलकंसं भाजून झालेलं आहे। खूप जास्त भाजायचं नाही खोबरं, इथे आपल्याला लाल करायचं नाहीये, फक्त यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होईपर्यंतच फिरून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये मोठा चमचा भरून तीळ घालायचं आहे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरे इथे आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये, फक्त 1 चमचा घालायचे, म्हणजे जिऱ्याचा फ्लेवर सुद्धा आला पाहिजे आणि लसूणचा फ्लेवर कमी नाही झाला पाहिजे। तर इथे मी तीळ आणि जिरे घालून छान असं परतून घेतलेलं आहे। फक्त 1 मिनिटावर परतायचे, खूप जास्त परतायचं नाही। लगेचच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी लसूण घालायचं आहे। तर इथे मी गावरान लसूण घेतलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता, पण असेल तर गावरान लसूण घाला, म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो। तर इथे मी अर्धी वाटी लसूण घातला। लसूण इथे आपल्याला खूप जास्त परतायचं नाही, कारण यामध्ये कच्चाच लसूण वापरला जातो। फक्त 1 मिनिटभर आपण हा लसूण परतून घेऊया। तर इथे पहा, इथे आपला लसूण सुद्धा छानपैकी परतून झालेला आहे। लसूण परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। तर मसाल्यामध्ये इथे मी सगळ्यात आधी लाल तिखट घातलेला आहे। तर साधारण 3 ते 3.5 चमचे इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे मी पोहे खायच्या चमचाने 3.5 चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि 1.5 चमचा इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, या प्रमाणामध्ये चटणी बनवा, अगदी परफेक्ट बनवून तयार होते। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करूनच लाल तिखट आणि मीठ घातलं, हलकंसं 1 मिनिटभर परतून घेतलं आणि आता हे आपण काढून घेऊया। तर इथे मी लसणाच्या चटणीचं जे साहित्य भाजलेलं होतं ते काढून घेतलं, ते थंड होतंय तोपर्यंत आपण जवसाच्या चटणीची तयारी करून घेऊया। तर इथे पहा, इथे मी 1 वाटी जवस ह्या कढईमध्ये काढून घेतलेले आहेत। 1 वाटी जवस घेतलं आणि पाव वाटी यामध्ये तीळ घातलेलं आहे। तिळामुळे या चटणीला टेक्स्चर छान येतं, चव खूप छान येते, त्यासाठी यामध्ये आवर्जून तीळ घाला। तर आता हे तीळ आणि जवस आपण छान असं खमंग वास येईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घेऊया। तीळ आणि जवस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यासाठी अगदी कमी गॅसवरतीच भाजायचा। चटणी बनवत असताना कुठलेही साहित्य कमी गॅसवरतीच भाजायचं, म्हणजे अगदी खमंग असं ह्या चटण्या बनवून तयार होतात। तीळ आणि जवस इथे मी छान असं साल तडकेपर्यंत किंवा याचा छान असा खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। 3 ते 4 मिनिटे लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता कढईमध्ये तीळ आणि जवस चटचट उडायला लागलेले आहेत। यावेळी इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये आपण इतर साहित्य ॲड करून घेऊया। तर यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून जिरं घालायचं आहे, 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायचे आहेत। गॅस इथं मी बंदच केलाय, कढई गरम आहे, त्या हीटमध्ये हे जिरे छान असे भाजले जातात। जिरं आणि लसूण छान परतून घेतलं, आता यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया। इथे मी 1 चमचा मीठ घातलं, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। मीठ आणि लाल तिखट घालून हलकंसं परतून घेऊया। लक्षात ठेवा गॅस बंद केलेला आहे। आता हे संपूर्ण साहित्य छान असं भाजून झालेलं आहे, चटणीसाठी तयार आहे। तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। जवसाच्या चटणीचं साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहून घेऊया।
कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कुकरचा डबा भरून कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतले. यामध्ये पाणी अजिबात राहायला नको. वाटीने म्हणाल तर इथे आपल्याला 2 वाटी गच्च भरून कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. तर आता ही कढीपत्त्याची पानं आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये फक्त चमचाभर तेल घातलं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. कमी गॅसवरतीच हा कढीपत्ता आपल्याला करपू न देता छान असा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचा कलर इथे आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये. त्यासाठी कमी गॅसवरतीच हा कढीपत्ता आपल्याला छान असा तळेपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होण्यासाठी इथे आपल्याला 7 ते 8 मिनिटे लागतात. तर 7 ते 8 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपला जो कढीपत्ता आहे तो छान असा क्रिस्पी झालेला आहे. हाताने असा चुरगळल्यानंतर चुरा होतोय इतपत आपल्याला हा कढीपत्ता छान असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. कढीपत्ता इथे मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण इतर साहित्य भाजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि चमचाभर तेल घातलेलं आहे. चमचाभर तेलामध्येच आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ते छान असे खमंग परतून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरतीच परतायचे आहेत. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाहीये. तर इथे पहा, 1-2 ते 3 मिनिटानंतर हे शेंगदाणे आपले छान असे तेलावरती परतून झालेले आहेत. छान असं खमंग भाजून झालेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि इतर साहित्य भाजून घेऊया. तर सगळ्यात आधी या कढईमध्ये इथे मी चमचाभर तेल घातलं आणि त्यामध्ये इथे आपल्याला 1 चमचा चणा डाळ घालायची आहे. 1 चमचा इथे आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. 2 चमचे धने घ्यायचे आहेत. 1 चमचा इथे आपल्याला जिरं घालायचे आहे. 2 मोठे चमचे भरून किसलेला खोबऱ्याचं खीस घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला 2 चमचे भरून तीळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला अगदी मंद गॅसवरती छान असं खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये हे संपूर्ण मसाले छान असे परतले जातात. त्यासाठी अगदी कमी गॅसवरतीच हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण साहित्य छान असं भाजून झालेलं आहे. हलकासा कलर सुद्धा बदललाय आणि छान असा खमंग वास सुद्धा यायला लागलेला आहे. तर आता हे साहित्य सुद्धा आपण जो कढीपत्ता काढून घेतला होता त्यामध्येच आपल्याला हे साहित्य ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी संपूर्ण साहित्य काढून कढीपत्त्यामध्येच ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण कढीपत्त्याच्या चटणीचं साहित्य थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण पुढच्या चटणीची तयारी करून घेऊया. तर इथे पहा, इथे मी सेम कढई वापरलेली आहे. त्याच कढईमध्ये इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घातलेले आहेत. आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. तर शेंगदाणे इथे आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला तेल वगैरे अजिबात वापरायचं नाहीये. अगदी कमी गॅसवरती छान खमंग वास येईपर्यंत यावरती हलके हलके डाग पडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले की शेंगदाणे अगदी कुरकुरीत होतात आणि चटणी सुद्धा चवीला खूप सुंदर लागते. इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिटे ही शेंगदाणे मी छान भाजून घेतलेले आहेत. यावरती हलके हलके डाग पडलेत. सुगंध सुद्धा खूप छान यायला लागला आहे. आता सगळ्या शेवटी यामध्ये इथे आपल्याला 1 मोठा चमचा भरून जिरा ॲड करायचा आहे आणि गॅस बंद करायचं आहे हे लक्षात ठेवा. गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये जिरं घालायचं आहे. कढई गरम आहे. त्याच हीटमध्ये हे जिरे छान असे भाजले जातात. त्याचबरोबर यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये लसणाचा फ्लेवर खूप सुंदर येतो. त्यासाठी थोड्याशा जास्त लसूण पाकळ्या घाला. इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घातल्या आणि हे जिरं आणि लसूण पाकळ्या छान असं भाजून घेतलेलं आहे. 1 मिनिटभर परतून घेतलं. आता हे संपूर्ण साहित्य आपण काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या चटणीचं साहित्य जे आपण भाजून घेतलं होतं ते मी अशा पद्धतीने प्लेट्समध्ये काढून घेतलेलं आहे. कढीपत्त्याच्या चटणीमध्ये इथे मी 2 चमचे लाल तिखट घालून घेते आणि त्याचबरोबर त्यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे. कढीपत्त्याची चटणी आणि शेंगदाण्याच्या चटणीच्या साहित्यामध्ये मी अगोदर लाल तिखट आणि मीठ घातलं नाही, त्यासाठी आता ॲड करून घेते. शेंगदाण्याच्या चटणीच्या साहित्यामध्ये सुद्धा 2 चमचे लाल तिखट आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आता त्याचबरोबर सुरुवातीला जी आपण कढीपत्त्याची पानं भाजून घेतली होती ती मी थोडीशी बाजूला काढून घेतलेली आहेत. त्यातले थोडेसे कढीपत्त्याची पानं आपण शेंगदाण्याच्या चटणीमध्ये घालूया आणि अगदी थोडेसे कढीपत्त्याची पानं जवसाच्या चटणीमध्ये घालूया. म्हणजे यामध्ये सुद्धा फ्लेवर खूप सुंदर येतो. मी शेंगदाण्याची चटणी बनवत असताना कच्चा कढीपत्ताच यामध्ये वापरते. त्याचा फ्लेवर यामध्ये खूप सुंदर येतो. 2 ते 3 महिने ती चटणी टिकते, अजिबात खराब होत नाही. तर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याची चटणी मिक्सरला वाटून घेऊया. घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. मिक्सरचं भांडं कोरडं घ्यायचं आणि मिक्सरला छान अशी जाडसर चटणी वाटून घ्यायची. इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याची चटणी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. थोडीशी जाडसरच ठेवायची म्हणजे खाताना ही चटणी छान कुरकुरीत लागते. चटणीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. थोडीशी जाडसर ठेवली आणि रंग पहा किती सुंदर आलेला आहे आणि इतका खमंग वास येतोय ना, खूप सुंदर अशी ही चटणी बनवून तयार होते. तर इथे मी शेंगदाण्याची चटणी मिक्सरला दळून घेतली. इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे.
तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर असा आलेला आहे। तर शेंगदाण्याची चटणी तयार झाली। आता आपण लसणाची चटणी वाटून घेऊया। तर लसणाच्या चटणीचं संपूर्ण साहित्य थंड झालेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। एकच मिक्सरचं भांडं वापरायचं। एकाच वेळी ह्या चटण्या बनवायच्या म्हणजे खूप जास्त भांडीसुद्धा पडत नाहीयेत आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर लसणाच्या चटणीचं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आणि ही चटणीसुद्धा मिक्सरला आपल्याला मिक्सर बंद चालू करत फिरवायचं आहे, म्हणजे याला ना चिकटपणा येत नाही, यामध्ये ओलसरपणा राहत नाही। बरेच जण म्हणतात लसणाची चटणी बनवली का चिकट होते, ओली होते, पण अशा पद्धतीने बनवा, अजिबात ओली होत नाही किंवा चिकट होत नाही। यामध्ये आपण भरपूर लसूण वापरलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता ही चटणी अजिबात ओलसर झालेली नाहीये, चिकट झालेली नाहीये। मस्त अशी मोकळी सुटसुटीत अशी ही लसणाची चटणी बनवून तयार झालेली आहे। मी सांगितलेलं प्रमाण वापरा, अगदी परफेक्ट अशी लसूण चटणी तुमची बनवून तयार होते। तर इथे पहा, इथे मी ही लसूण चटणी बनवून घेतली। अगदी मस्त अशी खमंग आणि झणझणीत अशी ही चटणी बनवून तयार होते। आता आपण जवसाची चटणी मिक्सरला वाटून घेणार आहोत। लसूण चटणी वाटून घेतली, शेंगदाण्याची चटणी सुद्धा वाटून घेतली। आता आपण जवसाची चटणी वाटून घेऊया। जवसाच्या चटणीचं सगळं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ही चटणी सुद्धा आपल्याला मिक्सरला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे, खूप जास्त बारीक पीठ करायचं नाही। ही चटणी सुद्धा मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत बनवून तयार होते। भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खूप सुंदर लागते। आणि जवसाची चटणी ही किती सुंदर आहे, आरोग्याला किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर इथे आपली खमंग आणि खुसखुशीत जवसाची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। ही चटणी सुद्धा 3 ते 4 महिने छान टिकते, नक्की ट्राय करून पहा। तर इथे आपली जवसाची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। आता आपण कढीपत्त्याची चटणी सुद्धा तयार करून घेऊया। तर आता आपण कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्त्याच्या चटणीचे जे साहित्य घेतलं होतं ते संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। छान असं थोडंसं प्रेस करून भरायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित असं बसतं। नसेल बसत तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता। आता ही चटणी सुद्धा आपण मिक्सरला हलकीशी जाडसर वाटून घेऊया। कुठलीही चटणी वाटत असताना हलकीशी जाडसर वाटायची, म्हणजे ती खाताना छान अशी कुरकुरीत लागते आणि खूप मस्त खमंग बनून तयार होते। तर इथे पहा, इथे मी मिक्सरला कढीपत्त्याची चटणी सुद्धा वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी खमंग, खुसखुशीत, आरोग्यदायी इथे आपली कढीपत्त्याची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। आणि बनवलेल्या ह्या सगळ्या चटण्या एकापेक्षा एक चवीला सुंदर बनवून तयार होतात। रोज एकच चटणी सुद्धा खाऊन कंटाळा येतो, उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, अशा वेळी काहीतरी मस्त खमंग, खुसखुशीत, झणझणीत असं ताटेमध्ये हवं असतं। तर अशा ह्या 4 चटण्या तुम्ही बनवून नक्की ठेवा। 3 ते 4 महिने छान टिकतात आणि चवीला खूप सुंदर लागतात। 2 घास जास्तच जातील इतक्या सुंदर अशा ह्या चटण्या बनवून तयार होतात। तर ह्या सगळ्या चटण्या तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा। एकदा बनव 3 ते 4 महिने तुम्हाला अजिबात टेन्शन राहणार नाही की आज कुठली चटणी बनवायची। तर मी तुमचं हे टेन्शन कमी केलेलं आहे, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। पुन्हा भेटू, धन्यवाद।